एव्हरीवन, आज आपण कंट्रोल मेजर शिकणार आहोत। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण एअर मीन्स पोल्यूशन हा टॉपिक स्टार्ट केला होता, एन्व्हायरमेंटल इश्यूजच्या अंडरमध्ये पोल्यूशन, आणि त्यामध्ये आपण एअर पोल्यूशन बघितलं होतं। त्यातले आपण एअर पोल्यूशन बेसिकली काय आहे, त्याचे पोल्युटंट्स काय आहे, पोल्युटंट्सचे दोन टाइप्स हे बघितले। आज आपण जे कंट्रोल मेजर्स आहे ते बघणार आहोत। सो बेसिकली एअर पोल्यूशनसाठी काय कंट्रोल मेजर्स आहे, आपण कशा टाईपने एअर पोल्यूशन कंट्रोल करू शकतो ते बघणार आहोत। बेसिकली 3 पार्ट्स आहे कंट्रोल मेजर्सचे, मीन्स 3 पार्टमध्ये आपण कंट्रोल एअर पोल्यूशन कंट्रोल करू शकतो। 3 डिव्हायसेस आहे ॲक्च्युली। सो आपण ते 3 डिव्हायसेस बघणार आहोत। फर्स्ट इज प्रेसिपिटेटर, सेकंड इज स्क्रबर अँड थर्ड इज कन्व्हर्टर। बेसिकली द प्रेसिपिटेटर इज इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर, ह्यामध्ये एक करंट पास केला जातो, तो आपण डिटेल बघणार आहोत। देन स्क्रबर, सेकंड इज स्क्रबर, एक एक्झॉस्ट गॅसचं स्क्रबर असतं ते सुद्धा बघणार आहोत। अँड नेक्स्ट इज कॅटॅलिटिक कन्व्हर्टर, जे मोटर्स मीन्स जनरली आपले जे व्हेकल्स असतात त्यामध्ये यूज होतं। आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 टाइप्स ऑफ डिव्हायसेस बेसिकली हे डिव्हायसेस आहेत 3 जे एअर पोल्यूशनच्या कंट्रोल मेजरसाठी यूज केले जातात। सो आपण ते डिस्कस करणार आहोत। अँड आपला जो यानंतरचा नेक्स्ट टॉपिक राहणार आहे दॅट इज द केस स्टडी ऑफ दिल्ली, मीन्स जी कंट्रोल व्हेकल ॲक्ट आहे तो कशा प्रकारे इनॅक्ट झाला, आणि जी केस स्टडी आहे दिल्लीची, बिकॉज 41 ज्या कंट्रीज आहे होल ऑफ द वर्ल्ड, त्या 41 कंट्रीजच्या सिटीजमध्ये दिल्ली इज ऑन 3rd or 4th रँक इन एअर पोल्यूशन। आणि एक अशी मीन्स स्टेज होती की जी दिल्लीचं एअर पोल्यूशन आहे तेवढ्या हाय रेटवर येऊन पोहोचलं होतं की होल दिल्ली शटडाऊन करायला लागली होती। सो ही जी केस स्टडी आहे ही सुद्धा आपण बघणार आहोत, बट हे खूप वास्ट आहे, खूप डिटेल्ड आहे ही केस स्टडी। सो तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहे। अँड क्वेश्चन जो नोट म्हणून क्वेश्चन वगैरे येतो त्यामध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, बिकॉज करंट इव्हेंटवर बेसिक आहे आणि सध्या करंट इव्हेंटवर बेसिक क्वेश्चन जास्त विचारले जातात सध्याच्या पेपर पॅटर्ननुसार। सो हा जो क्वेश्चन असणार आहे केस स्टडी ऑफ दिल्ली, हा मीन्स चांगल्याने प्रिपेअर करून ठेवा जेव्हा तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट कराल। सो आपण केस स्टडी ऑफ दिल्ली हा नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण कंट्रोल मेजर्स बघणार आहोत। एअर पोल्यूशनच्या ज्या काही कंट्रोल मेजर्स आहेत, 3 डिव्हायसेस आहे ते बघणार आहोत। सो फर्स्ट डिव्हाइस इज इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर। हे डिव्हाइस सूट आणि डस्ट या टाईपचे जे काही पोल्युटंट असतात, मीन्स आपण 2 टाईप्स ऑफ पोल्युटंट बघितले होते, दॅट इज फर्स्ट इज जे फर्स्ट टाइप ऑफ पोल्युटंट होतं दॅट इज ऑफ सॉलिड अँड लिक्विड, अँड सेकंड इज ऑफ गॅसेस। सो हे जे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर आहे हे सॉलिड आणि लिक्विड या टाईपचे जे काही पोल्युटंट असतात त्यांना रिमूव्ह करतात गॅसमधनं। सो दिस इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर इज यूज फॉर रिमूव्हिंग सूट अँड डस्ट, इज बेसिकली रिमूव्ह 99% ऑफ पर्टिक्युलेट मॅटर, जे काही गॅसमधलं 99% मॅटर असतं विच इन्क्लूड सूट अँड डस्ट, असं टोटल 99% जे काही मॅटर असतं ते रिमूव्ह होतं फ्रॉम दिस टेक्निक। या टेक्निकमध्ये हाय व्होल्टेज करंट पास केला जातो, जे एक्झॉस्ट गॅस असते, मीन्स जी गॅस आउट ऑफ द इंडस्ट्रीज किंवा जे काही डिव्हाइस आहे जो एअर पोल्यूशन कॉज करतो त्यामधनं जी गॅस बाहेर निघणार असते दॅट इज एक्झॉस्ट गॅस, ती एक्झॉस्ट गॅसमधनं हाय व्होल्टेज करंट पास केला जातो। एखाद्या सबस्टन्समधनं जर हाय व्होल्टेज करंट पास सपोज होत आहे तर तिथे इलेक्ट्रिक डिस्चार्ज क्रिएट होते, जे काही आयन्स आहे ते करंट कॅरी करणं स्टार्ट करतात, ते मोबिलाइज होणं स्टार्ट करतात। सो जेव्हा हाय व्होल्टेज करंट पास होतो गॅसमधनं तेव्हा तिथे इलेक्ट्रिक डिस्चार्ज क्रिएट होतात, अँड इट कॉजेस आयोनायझेशन। अँड आयोनायझेशन झालं मीन्स फ्री इलेक्ट्रॉन्स अँड निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन असे 2 टाईप ऑफ इलेक्ट्रॉन फॉर्म होतात। देन फ्री इलेक्ट्रॉन्स जे आहे ते आपली स्पेस घेऊन घेतात, देन जे एक्झॉस्ट गॅस आहे हीट आहे त्याच्या कंबाईन होऊन ते आपला वे क्रिएट करतात, आणि जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात ते पॉझिटिव्ह रॉडकडे अट्रॅक्ट होतात। आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलो आहोत जे निगेटिव्ह आयन्स असतात ते पॉझिटिव्ह जो इलेक्ट्रोड असतो, निगेटिव्ह मीन्स जे
इलेक्ट्रॉन्स असतात किंवा जे निगेटिव्ह चार्ज आयन्स असतात अनायन्स ते बेसिकली पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतात आणि हा जो सेटअप आहे हा सेटअप ज्या बॉक्समध्ये ॲक्ट होतो त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रोड्स प्रेझेंट असतात. जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास होतो त्या टाईमला जेव्हा आयनायझेशन होतात तेव्हा जेव्हा निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स ॲक्टिव्ह होतात त्या टाईमला हे जे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल तिथे जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्याला अट्रॅक्ट होतात, त्याला जाऊन चिकटतात आणि मग अशा टाईपने जे पार्टिकल्स त्या इलेक्ट्रोडला चिपकतात ते सगळे बाहेर मीन्स दुसऱ्या मेथडने रिमूव्ह केले जातात आणि अशा टाईपने जे एक्झॉस्ट गॅस असते त्यामध्ये जे सूट आणि डस्ट अशा टाईपचे जे पार्टिकल्स असतात ते रिमूव्ह होतात आणि ती गॅस मग जी बाहेर त्या कंटेनरमधनं बाहेर येते ती फर्स्ट जेव्हा ती कंटेनरमध्ये एंटर होते त्या टाईमला सपोज ते 100% हार्मफुल असेल आणि मग जेव्हा ती कंटेनरमधनं बाहेर निघते या कंप्लीट प्रोसिजरनंतर तेव्हा ती त्यामधनं 99% हे पार्टिक्युलेट मॅटर रिमूव्ह होतं. मीन्स जेही तिचं कॉन्सन्ट्रेशन असते हार्मफुलनेसचं ते कमी होतं बिकॉज त्याच्यात जेही पार्टिकल्स हार्म करणारे असतात ते या हाय व्होल्टेज करंटची जी प्रोसिजर असते त्यांनी रिमूव्ह होतात. सो अशा प्रकारे जे प्रेसिपिटेटर आहे ते वर्क करतं आणि जेही गॅस तिचं कॉन्सन्ट्रेशन हार्मफुलनेसचं असतं ते लो होतं आणि ते कॉन्सन्ट्रेशन लो झाल्यानंतर ती गॅस एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज होते. अशा टाईपनी जे एअर पोल्युशनचं रेट आहे ते कमी होतं विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. हे बेसिकली जे हाय इंडस्ट्रीज वगैरे असतात त्यामध्ये यूज केले जातं बिकॉज यासाठी हाय व्होल्टेज करंट आणि मोठे जे इलेक्ट्रोड असतात जेवढी गॅसचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये इलेक्ट्रोड यूज केले जातात. सो हा जो सेटअप आहे हा इंडस्ट्रीज वगैरे मधला गॅसेसमध्ये यूज केला जातो. सो दिस इज बेसिकली इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. यूट्यूबवर असे भरपूरसे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये तुम्ही जर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरचं लाईव्ह वर्किंग सर्च केलं तर हे कम्प्लीट जो सेटअप आहे फ्रॉम हाय व्होल्टेज करंट पासिंग टू द गॅस रिमूव्ह कशी होते हा पूर्ण वर्किंग तुम्हाला तिथे भेटून जाईल आणि तुम्ही जेव्हा ती वर्किंग प्रोसिजर लाईव्ह बघता तेव्हा तुम्हाला जास्त इझिली समजतं. एक्सप्लेन करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये बघाल तेव्हा तुम्हाला आणखी डिटेलमध्ये समजेल. सो दिस इज बेसिकली इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. हे आपली फर्स्ट मेथड आहे ऑफ कंट्रोल मेजर, फर्स्ट डिव्हाइस आहे आणि या डिव्हाइसमधनं जे पार्टिकल्स जेव्हा एंडिंग प्रोसिजरला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर पार्टिकल्स चिकटतात तेव्हा ते पार्टिकल्स विथ द हेल्प ऑफ व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रोडनी रिमूव्ह होतं. दिस इज अ लास्ट स्टेप. व्हायब्रेशन इलेक्ट्रोड करंट स्टॉप होतो आणि व्हायब्रेशन क्रिएट केलं जातं आणि त्या व्हायब्रेशननी मग जे पार्टिकल्स आहे जे इलेक्ट्रोडला चिकटतात ते दुसऱ्या सेटअपमध्ये घेतले जातात. इन दॅट वे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर वर्क्स. ही झाली आपली फर्स्ट मेथड ऑफ कंट्रोल मेजर. फर्स्ट डिव्हाइस आहे दॅट इज प्रेसिपिटेटर कंट्रोल मेजरचा. सेकंड डिव्हाइस इज एक्झॉस्ट गॅस स्क्रबर. याचं सेटअप खूप छोटं असतं. दिस इज बेसिकली स्क्रबर. हा स्क्रबर असतो एक टाईपचा ज्यामधनं एक्झॉस्ट गॅस पास केली जाते. या स्क्रबरमध्ये ड्राय आणि वेट पॅकेजिंग मटेरियल्स असतात आणि या स्क्रबरमधनं डस्ट आणि गॅस या दोन्ही टाईप्सचे जे काही आपले पोल्युटंट्स आहे ते रिमूव्ह होतात. डस्ट आणि गॅस हे दोन डिफरंट टाईप्सचे पोल्युटंट आहे. काल आपण शिकलो होतो. डस्ट कम्स इन पार्टिक्युलेट मॅटर आणि गॅसेस हा एक वेगळा टाईप ऑफ पोल्युटंट असतो. सो हे दोन्ही टाईप ऑफ पोल्युटंट एकाच मेथडनी रिमूव्ह होतात गॅसमधनं दॅट इज एक्झॉस्ट गॅस स्क्रबर. या स्क्रबरच्या सेटअपमध्ये ड्राय आणि वेट पॅकेजिंग दोनही ड्राय आणि वेट पॅकेजिंग प्रेझेंट असते आणि हा जो सेटअप आहे विथ द हेल्प ऑफ ड्राय अँड वेट पॅकेजिंग दोनही डस्ट आणि गॅस रिमूव्ह होतात फ्रॉम द एक्झॉस्ट गॅस आणि बेसिकली जे मेजर गॅस रिमूव्ह होते या मेथडनं दॅट इज CO2 गॅस, सल्फर गॅस. ही जी गॅस आहे ही मॅक्सिमम रेटमध्ये या सेटअप थ्रू रिमूव्ह होते. मग जे काही इंडस्ट्रीज ज्या मॅक्सिमम प्रमाणात सल्फर गॅसचं इमिशन्स करतात त्या इंडस्ट्रीजमध्ये स्क्रबर यूज केला जातो. सो दिस इज टेक्निक ऑफ रिमूव्हिंग ऑफ SO2 गॅस फ्रॉम द एक्झॉस्ट गॅस. या जेव्हा सेटअप असतं त्यामध्ये ड्राय आणि वेट हे दोन्ही पॅकेजिंग मटेरियल प्रेझेंट असतात. त्याचबरोबर एक
स्प्रे ऑफ वॉटर और आयदर लाईम, एकदा वॉटरचा स्प्रे और लाईम लिक्विडचा स्प्रे यूज केला जातो एक्झॉस्ट गॅसमधनं. जेव्हा एक्झॉस्ट गॅस ही पास होते त्या टाईमला आयदर स्प्रे ऑफ वॉटर और लाईम या दोनपैकी एक स्प्रे यूज करून ही गॅस फर्स्ट स्टेजवर प्युरिफाय होते आणि नेक्स्ट नंतर ड्राय आणि वेट पॅकेजिंग मटेरियल सोबत रिॲक्ट होते. सो दिस इज बेसिकली एक्झॉस्ट गॅस स्क्रबर. यामध्ये दोनच स्टेप लक्षात ठेवण्यासारख्या आहे, दॅट इज ड्राय वेट पॅकेजिंग मटेरियल अँड सेकंड इज स्प्रे ऑफ वॉटर. या दोनच स्टेप आहे स्क्रबरमध्ये. याआधी आपण प्रेसिपिटेटर बघितलं तेव्हा नियर आफ्टर 4 स्टेप्स होत्या, बट इथे दोनच स्टेप्स आहे. दोघांमध्ये डिफरन्स आहे की जे फर्स्ट प्रेसिपिटेटर आहे ते सिर्फ मीन्स फक्त जे पर्टिक्युलेट मॅटर असतं, मीन्स जे आपण पोल्युटंट शिकलो त्यामधला जो फर्स्ट टाईप ऑफ पोल्युटंट आहे तेच रिमूव्ह करतात. बट स्क्रबर दोनही टाईप ऑफ पोल्युटंट रिमूव्ह करतो, आयदर डस्ट अँड गॅस ऑल्सो. सो दिस इज 2 डिव्हायसेस दॅट इज प्रेसिपिटेटर अँड स्क्रबर. कंट्रोल मेजर्समध्ये आपण प्रेसिपिटेटर आणि स्क्रबर हे 2 डिव्हाइस शिकलो एअर पोल्युशनच्या कंट्रोल मेजर्समध्ये. आता आपलं नेक्स्ट डिव्हाइस आहे दॅट इज कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स बेसिकली मोटरमध्ये यूज होतात, मीन्स जेही आपण व्हेकल्स यूज करतो आयदर 2 व्हीलर और 4 व्हीलर, हे जे काही व्हेकल्स असतात त्यामध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर यूज होतं. यामध्ये एक कॅटलिस्ट प्रेझेंट असतो, मीन्स बेसिकली 2 ब्लॉक असतात, एक रिडक्शन बॉक्स असतो, एक ऑक्सिडेशन बॉक्स असतो. या दोन्हीमध्ये कॅटलिस्ट प्रेझेंट असतात. द कॅटलिस्ट बेसिकली काय असतात केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल की रिॲक्शनची जी रेट आहे ते इन्क्रीज करण्यासाठी एक कंपाऊंड यूज केला जातो. दिस इज बेसिकली कॅटलिस्ट. तो रिॲक्शनमध्ये इन्क्लूड असतो बट यूज होत नाही, मीन्स कंपाऊंडसोबत रिॲक्ट होतो बट ॲट द एंड ऑफ रिॲक्शन तो रिगेनसुद्धा होतो, त्याच्या नॉर्मल कंडिशनवर येतो. दिस इज बेसिकली कॅटलिस्ट. द कंपाऊंड विच यूज इन अ रिॲक्शन टू इन्क्रीज इस रेट, दिस इज बेसिकली कॅटलिस्ट. सो कॅटॅलिटिक कन्व्हर्टर या डिव्हाइसमध्ये कॅटलिस्ट यूज होतो, जो काही एक्झॉस्ट गॅसचा इमिशनचा रेट आहे, प्युरिफिकेशनचा रेट आहे तो इन्क्रीज करतो. दिस इज कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. याचं कम्प्लीट वर्किंग बघणार आहोत आपण. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे मोटर व्हेकल्समध्ये यूज होतात आणि मोटर व्हेकल्समध्ये जे व्हेकल्स अनलिडेड पेट्रोल यूज करतात त्यामध्ये त्याचं जे वर्किंग आहे ते मोर इफिशियंट असतं दॅन द व्हेकल्स विच यूज लिडेड पेट्रोल. बिकॉज जे लिडेड पेट्रोल असतं ते डॅमेज करतं कॅटलिस्टला आणि कॅटलिस्ट जर सपोज डॅमेज झाला तर कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं जे फंक्शन आहे ते पूर्णपणे स्टॉप होतं. म्हणजे जे व्हेकल्स अनलिडेड पेट्रोल यूज करतात त्या व्हेकल्समध्येच कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मोर इफिशियंटली वर्क होत असतो. देन नेक्स्ट आता आपण या कन्व्हर्टरचं वर्किंग बघणार आहोत. या कन्व्हर्टरमध्ये बेसिकली 2 सेटअप असतात. फर्स्ट सेटअप दॅट इज रिडक्शन बॉक्स, सेकंड सेटअप इज ऑक्सिडेशन ब्लॉक. जेव्हा एक्झॉस्ट गॅस मीन्स मी आधीच सांगितलं की जी गॅस व्हेकलमधनं बाहेर निघणार असते ती मोर हार्मफुल असू शकते टू द एन्व्हायरमेंट. त्याचा जो हार्मफुलनेस कमी करण्यासाठी कंट्रोल मेजर्स आहे. सो ती जी एक्झॉस्ट गॅस आहे ती फर्स्ट रिडक्शन बॉक्समध्ये एंटर होते. जेव्हा ती रिडक्शन बॉक्समध्ये एंटर होते तिथे ऑलरेडी ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन प्रेझेंट असतात. NOx स्टँड्स फॉर ऑक्साईड ऑफ नायट्रोजन. मग जेव्हा एक्झॉस्ट गॅस रिडक्शन बॉक्समध्ये एंटर होते त्या टाईमला तिथे जे ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन आहे त्यांच्यासोबत कंबाईन होऊन सेपरेटली नायट्रोजन अँड ऑक्सिजन फॉर्म होतं. मीन्स नायट्रोजन अँड ऑक्सिजन सेपरेटली 2 गॅसेस फॉर्म होतात. फर्स्ट एक्झॉस्ट गॅस ही रिडक्शन बॉक्समध्ये एंटर करणार, मग याचे कॉम्बिनेशन तिथे प्रेझेंट असलेले जे नायट्रोजन ऑक्साइड्स आहेत त्यांच्यासोबत होणार. या फर्स्ट बॉक्समध्ये कॅटलिस्ट इज नायट्रोजन ऑक्साईड. देन ही जी नायट्रोजन ऑक्साईड आहे त्याच्यासोबत जेव्हा ही गॅस कंबाईन होणार त्या टाईमला नायट्रोजन अँड ऑक्सिजन दोनही सेपरेट गॅसेस फॉर्म होणार. देन या दोनही गॅसेस जी रिमेनिंग एक्झॉस्ट गॅस आहे आफ्टर रिॲक्शन त्या गॅससोबत सेकंड ब्लॉकमध्ये एंट्री होते. द सेकंड ब्लॉक इज ऑक्सिडेशन बॉक्स. आता हा रिडक्शन ब्लॉक का बरं आहे आणि ऑक्सिडेशन ब्लॉक का बरं आहे? रिडक्शन मीन्स जेव्हा ऑक्सिजन रिमूव्ह होतं त्या टाईमला रिडक्शन होतं.
सो इथे गॅसमधनं ऑक्सिजन रिमूव्ह होत आहे, सेपरेटली ऑक्सिजन फॉर्म होत आहे. दिस प्रोसेस इज रिडक्शन प्रोसेस. मग या फर्स्ट बॉक्समध्ये रिडक्शन प्रोसेस ॲक्ट होत आहे. ड्यू टू दॅट इट इज अ रिडक्शन ब्लॉक. 1 मार्क्ससाठी जे गिव्ह रिझन्स असतात त्यामध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात की फर्स्ट ब्लॉक हा रिडक्शन ब्लॉक का आहे, सेकंड ब्लॉक हा ऑक्सिडेशन ब्लॉक का आहे. मे बी अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो बी प्रिपेअर फॉर इट. ही जी कंप्लीट आपण मेकॅनिझम शिकतो आहोत तीनही डिव्हायसेसचं, ते कम्प्लिटली त्याचं वर्किंग सोबत घेऊन अभ्यास करायचा. त्यामध्ये कुठलाही अप्लाइड क्वेश्चन येऊ शकतो. सो तुम्हाला त्याचं वर्किंग लिहिता आलं पाहिजे, कुठूनही प्रोसिजर विचारली तरी. सो द फर्स्ट ब्लॉक इज रिडक्शन ब्लॉक बिकॉज इथे रिडक्शन प्रोसेस होते. आणि सेकंड ब्लॉक इज ऑक्सिडेशन ब्लॉक बिकॉज इथे ऑक्सिजन रिॲक्ट होतं, ऑक्सिडेशन प्रोसेस होते. दॅट इज वाय सेकंड ब्लॉक इज रिडक्शन ब्लॉक. सो फर्स्ट ब्लॉकमध्ये जेव्हा ऑक्सिजन अँड नायट्रोजन गॅसेस कंबाईनली फॉर्म होऊन रिमेनिंग एक्झॉस्ट गॅस सेकंड ब्लॉकमध्ये एंटर होतं, दॅट इज ऑक्सिडेशन ब्लॉक. त्यामध्ये सेकंड कॅटलिस्ट प्रेझेंट असतो, दॅट इज हायड्रोकार्बन्स. तिथे जे प्रेझेंट असणारे हायड्रोकार्बन्स आहे ते ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात. मीन्स जे ऑक्सिजन एक्झॉस्ट गॅस सोबत या बॉक्समध्ये एंटर होतं त्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होऊन जे हायड्रोकार्बन्स आहे ते CO2 फॉर्म करतं. मीन्स ऑक्सिजन अँड हायड्रोकार्बन्सची रिॲक्शन होऊन CO2 फॉर्म होतं. आणि हे CO2 जे काही रिमेनिंग हार्मलेस गॅस असते, मीन्स जो तिचा रेट असतो, जो फर्स्ट रेट असतो हार्मफुलनेसचा, आणि जेव्हा ती गॅस कन्व्हर्टरमधनं बाहेर येते तेव्हा जो रेट असतो हार्मनेसचा तो कमी असतो. सो त्या रेटने जेव्हा ही गॅस बाहेर येते त्याचबरोबर CO2 सुद्धा त्या कन्व्हर्टरमधनं बाहेर येत असतं. सो दिस इज बेसिकली वर्किंग ऑफ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. फर्स्ट जी गॅस असते ती पूर्ण गॅसेसचा कॉम्बिनेशन असतो, त्यामधनं एक एक गॅस रिमूव्ह होत असते. फर्स्ट N2 and O2 रिमूव्ह होतात अँड नेक्स्ट CO2 रिमूव्ह होतं. दिस वर्किंग रिड्युसेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हार्मफुलनेस ऑफ द एक्झॉस्ट गॅस. मग ही जेव्हा गॅस एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज होते त्या टाईमला तिचा जो गॅसचा रेट असतो हार्मफुलनेसचा तो कमी असतो. अँड इन दॅट वे द एअर पोल्युशन्स या वेनी जे काही कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे ते एअर पोल्युशन कंट्रोल करत असतात. बेसिकली हे जे डिव्हाइस आहे ते मोटर व्हेकल्समध्ये यूज होतात. तुम्ही इन जनरल जे मोटर व्हेकल्स आहेत त्यामध्ये ऑब्झर्वसुद्धा करू शकतात. सो दिस इज बेसिकली कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. आपण 3 डिव्हायसेस शिकलो कंट्रोल मेजर्समध्ये. एअर पोल्युशनचं जे कंट्रोल मेजर आहे त्यामध्ये 3 डिव्हाइस शिकलो. फर्स्ट इज प्रेसिपिटेटर, सेकंड इज स्क्रबर अँड थर्ड इज कन्व्हर्टर. हे झाले आपले 3 डिव्हाइस. त्याचे वर्किंग, कन्व्हर्टरचं वर्किंग 2 ब्लॉकमध्ये होत असतं, दॅट इज रिडक्शन ब्लॉक, ऑक्सिडेशन ब्लॉक. आपण दोनही ब्लॉक डिटेलमध्ये बघितले आहे, 3ही डिव्हायसेस बघितले आहे. नेक्स्ट आपला जो लेक्चर राहणार आहे त्यामध्ये आपण दिल्लीला जी पोल्युशन रेट इन्क्रीज झाला होता त्याची केस स्टडी करणार आहोत. आणि हा क्वेश्चन एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज करंट इव्हेंटवर बेस आहे. सो अशा टाईपचे क्वेश्चन एन्व्हायरमेंटमध्ये मॅक्सिमम विचारले जातात. सो जो आपण नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत दॅट इज केस स्टडी इन दिल्ली, हा IMP क्वेश्चन असणार आहे. सो आज आपण कंट्रोल मेजर्स बघितल्या एअर पोल्युशनच्या. इथे आपला एअर पोल्युशनचा जो टॉपिक आहे तो कंप्लीट झाला आहे. यानंतर जे पोल्युशन आपण केस स्टडी ऑफ दिल्ली शिकल्यानंतर जे पोल्युशन शिकणार आहोत दॅट इज नॉईज पोल्युशन. फर्स्ट आपण एअर पोल्युशन हा पार्ट कंप्लीट केला. फ्रॉम द डेफिनेशन ऑफ एअर पोल्युशन टू द एअर पोल्युटंट्स कोणत्या टाईप्सचे असतात, मग त्या टाईप्समध्ये कोणते एअर पोल्युटंट, एक सिंगल एअर पोल्युटंट आपण डिस्कस केला. त्यानंतर ते एअर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी या 3 डिव्हायसेस कंट्रोल मेजर बघितलं. दिस इज ऑल द टॉपिक कम्स अंडर एअर पोल्युशन. या मेन टॉपिकच्या अंदर हे टॉपिक कवर होतात. सो इथे आपला एअर पोल्युशन हा टॉपिक कंप्लीट झाला आहे. सो दिस इज बेसिकली टुडेज लेक्चर अबाउट कंट्रोल मेजर्स ऑफ एअर पोल्युशन. तुम्ही या शॉर्ट नोट्सचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू फॉर टुडे.